जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळत आहे. त्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होत आहे. पण शेतकरी गोंधळले आहेत. त्यांच्या कोणत्या खात्यावरती पीक विमा हे जमा होत आहेत. तर मित्रांनो, तुमचा पीक विमा ज्या खात्यावरती जमा होणार आहे त्या खात्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. एक नवीन अपडेट आहे. त्या अपडेटनुसार तुमचा जो पीक विमा आहे तो कोणत्या खात्यामध्ये असेल त्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. मित्रांनो, तुमचा डीबीटी मॅपिंग ज्या खात्यावरती आहे, म्हणजे ज्या बँक खात्याला तुमचा आधार लिंक आहे त्याच खात्यावरती तुमचा जो काही पीक विमा आहे तो मिळणार आहे. मग आता तुम्हाला कसं कळणार की तुमचं आधार कार्ड कोणत्या बँक खात्याला लिंक आहे? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशाप्रकारे तुमचा डीबीटी मॅपिंगचा खाता, म्हणजे ज्या बँक खात्याला तुमचा आधार लिंक आहे तो खाता कसं ओळखू शकणार. चला तर व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्र हो, तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि इथे तुम्हाला माय आधार हे वेबसाईटवर यायचं आहे. इथे या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला खूप सारे ऑप्शन असतील. मित्रांनो, तुम्हाला त्यातलं फक्त थोडं स्क्रोल करायचं आहे खाली आणि 3 नंबरला आधार सर्व्हिसेस म्हणून एक ऑप्शन असेल, यावरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून थोडं खाली स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला आधार लिंकिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम इथे लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो इथे ऑप्शन देखील देण्यात आलेले आहेत. इथे तुम्हाला तुमचं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि खाली जो दिलेला कॅप्चा आहे तो देखील टाकून घ्यायचा आहे. एवढं टाकून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP येईल. ती OTP देखील इथे टाकून घ्यायची आहे. सर्वप्रथम आपण आपला आधार नंबर इथे टाकून घेऊयात व खाली कॅप्चा देखील टाकून घेऊयात. मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर व खाली दिलेला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे व खाली लॉग इन विथ OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार मोबाईलवरती जी OTP येईल ती टाकून घ्यायची आहे व त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. एवढं केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लगेच अजून एक ऑप्शन येऊन जाईल मित्रांनो, आणि इथे तुम्हाला खाली बँक सेटिंग स्टॅटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्व काही माहिती मिळून जाईल की तुमचं आधार कुठल्या बँकला मॅप केलेलं आहे, तुमचं डीबीटी कुठल्या बँकेला लिंक केलेलं आहे. सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येईल. तुमचा इथे आधार नंबर देण्यात येईल, बँकेचं नाव देण्यात येईल, बँक सेटिंग स्टेटस इथे ॲक्टिव्ह आहे का नाही ते देखील दाखवण्यात येईल व लास्ट अपडेट डेट ते देखील इथे दाखवण्यात येईल, म्हणजे केव्हा तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट केलं होतं. सविस्तर माहिती तुम्हाला इथे देण्यात येईल आणि तुमचा जो काही पीक विमा असेल तो देखील याच बँकेमध्ये तुम्हाला पडलेला मिळेल.